इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आगामी 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत विविध राजकीय पक्षांमध्ये अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश पाहावयास मिळत असून त्याच अनुषंगाने गत आमदार तथा खासदार निवडणुकीअंतर्गत आपल्या युवा नेतृत्व कौशल्य तथा अफाट जनसंपर्काच्या अनुषंगाने केलेल्या संघटनात्मक कार्याअंतर्गत तत्कालीन युवा सेनेचे विधानसभा संघटक हेमंत जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाअंतर्गत असणाऱ्या एकाधिकारशाही हुकुमशाहीला कंटाळून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करीत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला। त्याच अनुषंगाने आगामी 20 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे विविध संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने अलीकडे शिवसेना शिंदे सेनेतून भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणाऱ्या युवा नेतृत्व हेमंत जाधव यांच्यावर विधानसभा संयोजक पदाची जबाबदारी टाकण्यात आली असून त्याच अनुषंगाने सदर आशयाचे नियुक्तीपत्र भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अंबरनाथ येथील प्रचार सभेअंतर्गत हेमंत जाधव यांना प्रदान करण्यात आले। पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून विश्वासार्हता दाखवित ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षातर्फे टाकण्यात आलेल्या विधानसभा संयोजक या पदाला परिपूर्ण तथा प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त भारतीय जनता पक्ष विधानसभा संयोजक हेमंत जाधव यांनी स्पष्ट केले। तसेच आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचा पाईक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे अधिकाधिक क्रियाशील सदस्य तथा सभासद नोंदणीसाठी विशेष प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त भारतीय जनता पक्षाचे विधानसभा संयोजक हेमंत जाधव यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। दादा, विधानसभा संयोजकपदी आपली निवड करण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आज आणि इलेक्शनचा माहोल सुरू आहे। काय सांगाल, आपण आपली जबाबदारी कशी पार पाडू? तुम्हाला सगळ्यांना पहिले नमस्कार आणि मी धन्यवाद देतो माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांना, कारण त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि माझी नियुक्ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपल्या अंबरनाथचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय श्री गुलाबशेठ करंजोळे साहेब आणि माझे मित्र तसेच ठाणा जिल्हा सरचिटणीस आणि आमचे अध्यक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळे यांच्या माध्यमातून झालेली आहे। तर मी यापूर्वीसुद्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवसेनेमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही ह्या इलेक्शन ह्या पद्धती ह्या सगळ्या जवळनं बघितलेल्या आहेत। आम्ही खासदारकीची इलेक्शन केलेली आहे, आमदारकीच्या इलेक्शनला आम्ही स्वतः सर्व पुढाकारा घेऊन इलेक्शन केलेलं आहे आणि जिंकूनसुद्धा दिले आणि आज आम्ही 14 तारखेला जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याच अनुषंगाने प्रवेश केला की ही नगराध्यक्षाची निवडणूक आहे, ही आम्हाला 100% जिंकायची आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत त्या चार्टर्ड अकाउंटंट CA आहेत त्या तेजश्रीताई करंजोळे पाटील या एक सुशिक्षित आणि शिक्षित आहेत, त्यांच्याकडे एक विजन आहे आणि आम्ही त्या विजनकडे बघून आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि आज मला त्यांनी अंबरनाथ विधानसभा संयोजक म्हणून एक नियुक्ती केलेली आहे। त्या नियुक्तीचं नक्कीच मी सोनं करेन, कारण आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं, पक्षीय संघटना कशी बांधायची। तर माझा पुरेपूर उपयोग हे पक्ष संघटना बांधणीसाठी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना मतदान कसं होईल याच्याकडे असेल। त्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं जे विजन आहे, एकतर त्यांचा एक नारा आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा, तसंच त्यांचा एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे अख्ख्या भारतामध्ये बघितलं जातं। तोच पॅटर्न खाली आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा राबवत आहेत, यांच्याकडे सुद्धा पण विजन मॅन आणि विकास मॅन म्हणून बघितलं जातं। म्हणून आणि आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं वारंवार कार्यकर्त्यांना सूचना असतात की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विकासाच्या बाबतीतच बोललं पाहिजे आणि जर केंद्रात नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे, तर मग येणाऱ्या ज्या महानगरपालिका नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या
ताब्यात असाव्यात हेच आमचं विजन आहे आणि या दृष्टिकोनातच आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो.